मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा। राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांसंदर्भात किंवा राजकीय चर्चा नाही। भेटीनंतर सामंतांची माहिती। पाकिस्तानच्या दहशतवादी सैन्य ठिकाणांवरची कारवाई फक्त स्थगित। येणाऱ्या दिवसात पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग। अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारताला सहन करणार नाही। दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल। पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संवाद। कुठल्याही प्रकारची आक्रमक कारवाई करण्याची नाही। दोन्ही देशांच्या डीजीएमओंची हॉटलाईनवरून बातचीत। तर शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही। पाकिस्तानच्या आण्विक तळांवर भारतानं हल्ला केला नाही। हवाई दलाची माहिती। किराना हिल्सवर आण्विक तळ असल्याची माहिती नाही। हवाई दलाचं स्पष्टीकरण। सिंधू जलकरार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल। सिंधूवरून पाकचे मंत्री इशाक दार पुन्हा बरळले। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर। बाजारपेठा, शाळा सुरू, तर सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद। पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस। जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात वॉन्टेडचं पोस्टर। 2 दिवसात देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेल। राज्यात कुठे दुर्लक्ष करू नका, मेलमध्ये उल्लेख। धमकीमुळे खळबळ, मेल करणाऱ्याचा शोध सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच अमृतसर विमानतळ पुन्हा बंद। सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम। दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा। घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणी पुरवठा बंद। उद्या देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता। बेस्ट बसच्या तिकिटात दुप्पट भाडेवाढ आकारल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी। बस सेवेत सुधारणा कधी होणार, प्रवाशांचा सवाल। एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार। एसटी महामंडळाचा मोठा निर्णय। राज्यात 10 ते 15 हजार जागा भरण्याचा निर्णय। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसाचे राज्यात 4 बळी। बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। मुंबईत काही ठिकाणी पावसाला सुरुवात। मुंबईसह परिसरात 2 दिवस येलो अलर्ट। राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। 10वीचा निकाल आज जाहीर होणार। दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार। द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार।